नमस्कार विद्यार्थ्यांना. राज्यशास्त्राच्या आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण आपला पुढील पाठाच्या अभ्यासाला सुरुवात करतो आहे. यापूर्वीच्या आपल्या तासामध्ये आपण प्रकरण पहिले 1991 नंतरचे जग आणि त्यातील काही संकल्पना, काही महत्त्वाचे मुद्दे आपण अभ्यासले होते. आजच्या आपल्या तासामध्ये आपण त्या पुढील अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. यापूर्वीच्या आपल्या तासामध्ये आपण काही प्रादेशिक संघटनांच्या अभ्यासाला सुरुवात केलेली होती. त्यामध्ये आपण युरोपीय संघ ही संकल्पना अभ्यासत होतो. दुसऱ्या महायुद्धानंतर व त्यानंतर झालेल्या शीतयुद्धानंतर जी काही जगामध्ये अस्थिरता निर्माण झाली होती, त्यानंतर युरोपीय संघाची सुरुवात झाली आणि आर्थिकदृष्ट्या सदृढ किंवा आर्थिकदृष्ट्या दृढ होण्यासाठी युरोपीय संघ ही एक संस्था निर्माण झाली. तर हा जो काही युरोपीय संघ निर्माण केला गेला, त्या युरोपीय संघ जो असेल, त्यानंतर युरोझोन असेल, ह्या संकल्पना आपण यापूर्वीच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण बघितल्यात. त्यानंतर मास्त्रित करार 7 फेब्रुवारी 1992मध्ये करण्यात आला आणि अशा प्रकारे एक एक करार होत गेले. पुढे आणखी बऱ्याच अशा संघटना, प्रादेशिक संघटना निर्माण झाल्या. तर आजच्या आपल्या तासामध्ये आपण त्या पुढील शेंगेन प्रदेश याबद्दल आपण बघणार आहोत. तर बघा, शेंगेन प्रदेशाची निर्मिती ही युरोपीय संघाची सगळ्यात मोठी कामगिरी मानली जाते. ज्या प्रकारे युरोपीय संघाची निर्मिती झाली, त्यानंतर त्यांनी शेंगेन प्रदेशाची निर्मिती केली आणि शेंगेन प्रदेशाची निर्मिती करण्यामागे किंवा हा करार करण्यामागे जी काही कारणं होती ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत, किंवा कशा प्रकारे शेंगेन प्रदेशाचे काही अटी होते, नियम होते, ते पुढे आपल्याला दिलेले आहेत. तर बघा, शेंगेन करार हा 1985 साली केला गेला, ज्याद्वारे सगळ्या सदस्य देशांमधील अंतर्गत सीमारेषा नष्ट करण्यात आल्या. म्हणजे जेही राष्ट्र या शेंगेन प्रदेशाचे भाग असतील, त्यांना, त्या राष्ट्रांना एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये जाण्यासाठी कुठलेही नियम किंवा अटी नसतील. त्यांच्यातल्या ज्या काही सीमा आहेत त्या एक प्रकारे नष्ट केल्या गेल्या. एका राष्ट्रातील लोक दुसऱ्या राष्ट्रामध्ये सहजतेने ये जा करू शकतील, अशा प्रकारच्या या करारामध्ये सूट देण्यात आलेली होती. तर फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग, नेदरलँड या 5 युरोपियन देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या होत्या. तर हे जे काही 5 राष्ट्रांची नावं आपण बघितली, या राष्ट्रांनी या शेंगेन करारावरती स्वाक्षऱ्या केलेल्या होत्या, म्हणजेच ते यामध्ये सहभागी होते. 5 युरोपियन देशांनी हा करार स्वीकारलेला होता. हा करार लक्झेंबर्ग देशांच्या दक्षिणेकडील शेंगेन या खेडेगावात करण्यात आला आणि त्यामुळेच या कराराचं नामकरण त्या खेडेगावाच्या नावावरती शेंगेन असं करण्यात आलं. तसंच शेंगेन व्हिसा हा युरोपमध्ये सर्वत्र वापरला जाणारा व्हिसा आहे. जसंच शेंगेन करार होता, तसंच त्या व्हिसासाठी सुद्धा तेच नाव देण्यात आलं. शेंगेन प्रदेशांतर्गत सीमा नाहीत. या प्रदेशात केवळ युरोपीय संघाचे सदस्य परंतु सदस्य नसणारे व्यापारी आणि पर्यटक हेही एका देशातून दुसऱ्या देशात सहजतेने व मोकळेपणाने प्रवास करू शकतील, असं या ठिकाणी आपल्याला या शेंगेन प्रदेशाचं किंवा शेंगेन कराराबद्दल एक नवीन माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते आहे. तसंच या प्रवासात त्यांना तपासणी आणि चौकशीला सामोरे जावे लागत नाही. सद्यस्थितीमध्ये युरोपीय संघातील 28 पैकी 22 देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत, की बऱ्याच राष्ट्रांनी, जवळपास 22 राष्ट्रांनी हा जो शेंगेन करार होता याचा ते भाग झालेले आहेत आणि या क्षेत्रामध्ये ते राहत आहेत. तर शेंगेन व्हिसाबाबत आणखी आपल्याला या ठिकाणी खाली माहिती दिलेली आहे. शेंगेन व्हिसा प्राप्त व्यक्तींना 26 सहभागी देशांमध्ये मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी देते. याचाच अर्थ युरोपीय प्रवाशांना अंतर्गत शेंगेन सीमांवर तपासणी प्रक्रियांना सामोरे न जाता वेगवेगळ्या शेंगेन देशांमध्ये थेट प्रवेश मिळवता येईल. म्हणजे यांच्या भौगोलिकदृष्ट्या जरी आपल्याला सीमारेषा नकाशामध्ये आढळत असल्या तरीसुद्धा या राष्ट्रांना एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये जाण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही किंवा कुठल्याही त्यांना अटींना सामोरं जावं लागत नाही. तर या राष्ट्रांना या शेंगेन व्हिसामुळे जी काही पूर्ण शेंगेन क्षेत्र आहे त्या क्षेत्रातल्या कुठल्याही राष्ट्रामध्ये ये जा करण्यासाठी त्यांना कुठल्याही
प्रकारे चौकशी किंवा तपासणीसाठी त्यांना थांबवलं जात नाही, तर त्यांना पूर्ण सूट मिळते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये जाण्यासाठी. फक्त शेंगेन क्षेत्र ही त्याची एक सीमा ठरलेली आहे. तर अशा प्रकारे शेंगेन व्हिसा आहे. या ठिकाणी नकाशामध्ये आपण बघतोय पिवळ्या रंगामध्ये आपल्याला शेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य असलेले राष्ट्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तसंच थोडं लाईट ब्राऊन कलरमध्ये शेंगेनचे सदस्य नसलेले युरोपियन युनियनचे सदस्य असे काही राष्ट्र आपल्याला दिसत आहेत. तसंच डार्क ब्राऊन कलरमध्ये या ठिकाणी युरोपियन युनियनचे सदस्य नसलेले शेंगेनचे सदस्य देश असे या प्रकारे या नकाशामध्ये 3 वेगवेगळ्या रंगामध्ये आणि वेगवेगळ्या राष्ट्रांची विभागणी केलेली आपल्याला दिसून येते. अशाच प्रकारे नकाशावरती बरेचसे प्रश्न आपल्याला असू शकतात पेपरमध्ये, की या नकाशाचं निरीक्षण करून वेगवेगळ्या राष्ट्रांची नावं सांगा किंवा ती नावं त्या ठिकाणी लिहा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आता पुढे आपण काही माहिती बघतोय, तर युरोपियन महासंघ जे आहे त्याची निर्मिती करण्यात आली. आता युरोपियन महासंघ एक फार मोठा प्रदेश होता. त्यांचं कामकाज नक्की कशा प्रकारे चालतं, तर यावर सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी आपल्याला दिसतोय काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला खाली दिलेले आहेत. तर युरोपियन महासंघाचे कार्य कसे चालते? युरोपियन आयोग, युरोपियन संसद, युरोपियन परिषद आणि युरोपियन न्यायालय या 4 संस्था युरोपियन संघाचे कामकाज चालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. आता हे जे काही 4 मुद्दे आपण या ठिकाणी बघतोय, या ज्या 4 संस्थांमुळे युरोपियन महासंघाचं काम चालतं, तर नक्की या संस्थांमध्ये काय काय बघितलं जातं ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. युरोपियन आयोग सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा. हा आयोग युरोपियन युनियनचा कार्यकारी नोकरशाहीशी संबंधित असा घटक आहे. युरोपियन आयोग मुख्यतः नव्या कायद्यांसाठीचे प्रस्ताव सुचवणे, युरोपियन संसदेने आणि आयोगाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करणे या जबाबदाऱ्या पार पाडतो. तर ही युरोपियन आयोगाची काही महत्त्वाची कामं या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहेत, की नक्की कुठली कामं जी आहेत, कायद्यांसाठीचे वेगवेगळे प्रस्ताव तयार करणे असतील किंवा त्या प्रस्ताव जे आहे संसदेमध्ये मांडणे असेल आणि त्यावरती निर्णय घेणे किंवा त्याची अंमलबजावणी करणे, हे सगळ्या जबाबदाऱ्या युरोपियन आयोग पार पाडत असतं. पुढचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. युरोपियन संसद. युरोपीय संसदेमध्ये एकूण प्रत्यक्ष निवडणुकांद्वारे एकूण 751 सदस्य 5 वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जातात. ज्या प्रकारे भारतीय संसद ही संकल्पना आपण अभ्यासलेली आहे किंवा त्याबद्दल तुम्हाला माहिती असेल, त्याचप्रकारे ही सुद्धा भारताच्या संसदेप्रमाणेच युरोपियन संसद आहे. 551 सदस्य राष्ट्रे ही त्यांनी मर्यादा त्या ठिकाणी निश्चित केलेली आहे आणि 5 वर्षाच्या कालावधीसाठी या संसदेतील सदस्यांना त्या ठिकाणी कामकाज सांभाळावं लागतं. तर संसदेवर कायदेविषयक, देखरेखीच्या आणि अर्थविषयक जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. तर अशा बऱ्याचशा जबाबदाऱ्या या संसदेला पार पाडाव्या लागतात, किंबहुना त्यातील सदस्यांना त्या सांभाळाव्या लागतात. पुढचा आणखी एक मुद्दा आपल्याला दिलेला आहे, युरोपियन परिषद. तर बघा, युरोपियन परिषदेच्या रचनेमध्ये सदस्य राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री, त्यांचे परराष्ट्र मंत्री व त्यासोबत परिषदेचे पूर्णवेळ अध्यक्ष यांचा समावेश असतो. ही परिषद वर्षातून 4 वेळा भरवली जाते आणि युरोपियन युनियनला सामरिक नेतृत्व प्रदान करते. तर युरोपियन परिषदेच्या रचनेमध्ये राष्ट्राध्यक्ष आणि प्रधानमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि त्यांचा पूर्णवेळ कामकाज सांभाळणारे त्यांचे अध्यक्ष असे परिषदेमध्ये काही महत्त्वाचे जे व्यक्ती आहेत त्यांचा समावेश असतो. आणि ही परिषद जी आहे वर्षातून 4 वेळा भरवली जाते अशी या ठिकाणी आपल्याला माहिती दिसते आहे. तसेच एक नेतृत्व त्या ठिकाणी ती प्रदान करत असते. तर अशा प्रकारे ही युरोपियन परिषदसुद्धा तिचं कामकाज वर्षभरातून ज्यावेळेस ती बोलवली जाते त्यावेळेस सगळं कामकाज ती सांभाळत असते. तसेच युरोपियन न्यायालय यांचंसुद्धा कामकाज कशा प्रकारे चालतं हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. युरोपियन न्यायालय युरोपियन युनियनमधील कायद्यांचा आणि कराराचा अर्थ लावणे
व निवाडा करणे हे कार्य पार पाडते. युरोपियन युनियनचे कायदे सदस्य देशांच्या राष्ट्रीय कायद्यांपेक्षा श्रेष्ठ मानले जातात. तर हे जे काही या ठिकाणी आपल्याला युरोपियन न्यायालयाचं कामकाज सांगितलेलं आहे, एक प्रकारे वेगवेगळे कायदे असतील, त्या कायद्यांची अंमलबजावणी करणे, त्या कायद्यांचा अर्थ लावणे किंवा जर काही न्यायालयीन प्रकरणं उभी राहिली असतील तर त्यांचा न्याय लावणे, ही सगळं कामकाज न्यायालयाला पार पाडावं लागतं. तर इतर जे काही युरोपीय देशांमधील राष्ट्रांमधील जे काही कायदे आहेत त्यापेक्षा या युरोपियन युनियनचे जे काही कायदे आहेत त्यांना श्रेष्ठ मानलं जातं आणि त्यांना सर्वतोपरी स्वीकारलं जातं. तर अशा प्रकारे या ठिकाणी युरोपियन महासंघाचं कामकाज कसं चालतं याच्यातले 4 महत्त्वाचे मुद्दे आपण अभ्यासलेत. या ठिकाणी अजून आपल्याला एक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी बघायचा आहे, ब्रेक्झिट. बघा आता नक्की ब्रेक्झिट ही संकल्पना काय आहे, तर 2016 साली ब्रिटिश नागरिकांनी जनतेचं मत लक्षात घेऊन युरोपीय संघ सोडण्याचा निर्णय घेतला. ब्रिटिश नागरिक असतील त्यांना युरोपियन संघातनं बाहेर पडायचं होतं. त्यावेळेस त्यांनी यातनं बाहेर पडण्यासाठी ब्रेक्झिट ही संकल्पना वापरली. शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2020च्या मध्यरात्री युनायटेड किंगडमने औपचारिकरित्या युरोपियन युनियनचे सदस्यत्व समाप्त केले आणि युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी त्यांनी ही संकल्पना वापरलेली होती आणि या प्रक्रियेला त्यांनी ब्रेक्झिट असे नाव दिलेलं होतं. UK हे राष्ट्र त्यातनं बाहेर पडलं आणि ब्रेक्झिट हे ब्रिटिश राष्ट्रवादाच्या बाजूने मांडलेले आग्रही मत आहे. राज्यसंस्था ही संकल्पना आजही आपले महत्त्व टिकवून आहे हे यातून सिद्ध होते आणि अशा प्रकारे ब्रिटन युरोपियन संघातून बाहेर पडला. तर हे एक संकल्पना आपण या ठिकाणी बघितली की ब्रेक्झिट म्हणजे नक्की काय, तर ब्रिटन असेल किंवा आपण त्याला युनायटेड किंगडम म्हणून हा युरोपीय संघातून बाहेर पडला, या प्रक्रियेला ब्रेक्झिट असं म्हटलेलं आहे. पुढे आपल्याला आणखी जसं आपण युरोपियन संघ ही एक संकल्पना बघितली तसंच सार्क ही संघटना आपल्याला बघायची आहे. प्रादेशिक संघटना आपण अभ्यासतोय, वेगवेगळ्या प्रादेशिक संघटना शीतयुद्धोत्तर काळामध्ये कशाप्रकारे उभ्या राहिल्या आणि त्यांचं नक्की कारणं काय होती किंवा त्यांचे कामकाज कशाप्रकारे चालतं हे सगळं आपण या संघटनांच्या अभ्यासातून बघतोय. तर सार्क संघटना या ठिकाणी आपण अभ्यासतोय. 1985मध्ये ढाका येथे सार्कची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळात सार्कमध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, श्रीलंका व मालदीव असे 7 देश सदस्य होते आणि या 7 राष्ट्रांची मिळून ही सार्क संघटना सुरुवातीला स्थापन झालेली होती. 2007मध्ये अफगाणिस्तानचा 8वा सदस्य म्हणून समावेश केला गेला. चीन, अमेरिका, युरोपीय महासंघ यांच्यासह 9 देश व संघटनांना सार्कमध्ये निरीक्षक दर्जा बहाल करण्यात आला आहे. पुढे आणखी यामधलं एक राष्ट्र वाढलं आणि 8वं सदस्य राष्ट्र म्हणून अफगाणिस्तानचा त्यामध्ये समावेश केला गेला. दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करण्यासाठी सार्कची निर्मिती करण्यात आली. दक्षिण आशियाई, साऊथ एशियन म्हणतो आपण त्यांना, अशी जी राष्ट्र आहेत, आशिया खंडातील साऊथकडची, दक्षिणेकडची जी राष्ट्र आहेत, या राष्ट्रांचं एकमेकांसोबतची देवाणघेवाण वाढायला हवी, आयात निर्यात वाढायला हवी, एकमेकांसोबत या राष्ट्रांचं संवाद वाढायला हवा, यासाठी या संघटनेची निर्मिती करण्यात आलेली होती. आणि या अनुषंगाने दक्षिण आशियाई राष्ट्रामधील व्यापाराला प्राधान्य देण्यात आलं, त्यामधील व्यापार वाढावा यासाठी महत्त्व देण्यात आलं. 1993 साली अस्तित्वात आला आणि दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार असा आणखी एक करार या देशांमध्ये केला गेला. पुढे दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र ही सार्कची मुक्त व्यापार व्यवस्था 2006मध्ये एका करारामुळे कार्यान्वित झाली, ज्यामुळे 1993ची सार्क प्राधान्य व्यापार व्यवस्था संपुष्टात आली आणि 2006मध्ये एका करारामुळे कार्यान्वित झालेली ही जी काही व्यवस्था होती
मुक्त व्यापार व्यवस्था, ज्यामुळे 1993ची सार्क प्राधान्य व्यापार व्यवस्था संपुष्टात आली. आणखी एका नवीन व्यापार व्यवस्थेला सुरुवात झाली. त्यामुळे जो जुना व्यापाराची जी काही पद्धत होती ती सगळी बंद झाली आणि एका नवीन करारा थ्रू हा जो व्यापार आहे करारातनं तो सुरू झाला. अशा प्रकारे सार्कबद्दलची बरीचशी माहिती आपण या ठिकाणी बघितलीत. असेच आणखी बरीच अशी राष्ट्र आहेत की त्यांनी आणखी काही संघटना स्थापन केल्या. बिमस्टेक ही एक नवीन संघटना, प्रादेशिक संघटना स्थापन करण्यात आली. त्याबद्दलची माहिती आपण बघूयात. बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन असं या संघटनेचं विस्तृत असं नामकरण आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर बिमस्टेकची स्थापना 1997मध्ये झाली. बिमस्टेकमध्ये बंगालच्या उपसागरालगतच्या म्हणजेच बे ऑफ बंगाल असं म्हटलेलं आहे. बे म्हणजे समुद्रकिनारा म्हणूया आपण. तर उपसागरालगतच्या व इतर जवळच्या भागांमधील एकूण 7 सदस्य देश सामील आहेत. अशा बंगालच्या उपसागरालगतच्या 7 राष्ट्रांनी एकत्र येऊन बिमस्टेक संकल्पना ज्यावेळेस लक्षात घेतोय त्यावेळेसच बिमस्टेक या शब्दावरून सदस्य राष्ट्र आपल्या लक्षात असायला हवीत किंवा ती संकल्पना आपल्याला क्लिक व्हायला हवी, लगेच लक्षात राहायला हवी. म्हणून बे ऑफ बंगाल असं लक्षात ठेवू शकता किंवा बंगालच्या उपसागरालगतचे देश असं सुद्धा लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल. तर असे 7 सदस्य राष्ट्र आहेत या संकल्पनेमध्ये समाविष्ट होते. त्यात दक्षिण आशियामधील बांगलादेश, भूटान, भारत, नेपाळ, श्रीलंका असे 5 देश, तर आग्नेय आशियातील 2 देश म्यानमार आणि थायलंड असा 7 राष्ट्रांचा यामध्ये समावेश आहे. बिमस्टेक दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया या 2 प्रदेशांना जोडणारा दुवा आहे. तर इतर 2 प्रदेशांना एकत्र जोडणारा हा दुवा आहे. तसंच वेगवान आर्थिक विकासाला चालना देणे आणि सर्वांच्या स्वारस्यांच्या विषयावर सहकार्य घडवून आणणे हे बिमस्टेकचे प्रमुख कार्य आहे. जे काही या बिमस्टेक या संस्थेमध्ये समाविष्ट असे राष्ट्र आहेत त्या सर्व राष्ट्रांचे जे काही स्वारस्य म्हणजे या ठिकाणी आपण जे काही त्यांच्या महत्त्वाचे विषय असतील सर्व राष्ट्रांना महत्त्वाचे वाटणारे सर्वांच्या उपयोगाचे जे काही विषय असतील त्या विषयांवरती चर्चा करणे, त्या विषयांवरती सहकार्य घडवून आणणे, एकमेकांचं सहकार्य घेणे आणि त्यातनं कुठेतरी आर्थिक विकासाला चालना मिळायला हवी. दोघी राष्ट्रांमधला व्यापार वाढायला हवा, दोघी राष्ट्रांचा विकास व्हायला हवा. या दोघंही संघ जे आहेत आग्नेय आशिया आणि दक्षिण आशिया या दोघंही संघांमधील राष्ट्रांना एकत्र आणणे आणि त्यांचा विकास घडवून आणणे हे महत्त्वाचं एक उद्दिष्ट बिमस्टेक या संघटनेचं होतं. तर अशा प्रकारे बिमस्टेक ही संकल्पना आपण बघतोय. पुढे आणखी एक संकल्पना आपल्याला दिसते ब्रिक्स नावाची. तर ब्रिक्स ही संघटना 2009 साली ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या पुढाकाराने आकारास आली. तर ब्रिक्स ही संघटना जी काही स्थापन करण्यात आली याचे सदस्य राष्ट्र ब्राझील, रशिया, भारत आणि चीन होते. ही अशी राष्ट्र आहेत की जी उदयोन्मुख म्हटलेलं आहे, ज्यांची अर्थव्यवस्था अजूनही विकसनशील आहे, जी विकासाच्या दृष्टीने वाटचाल करते आहे पण अजूनही पूर्णपणे विकसित झालेली नाही. तर या देशांनी पुढाकार घेऊन ही संघटना स्थापन केली. 2010मध्ये त्यात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला. ब्रिक्समधील सदस्य विकसनशील किंवा नवीन औद्योगिक देश म्हणून ओळखले जातात. तर ही जी ब्रिक्स राष्ट्र आहेत ही विकसनशील राष्ट्र किंवा नवीन औद्योगिक धोरण स्वीकारणारी अशी राष्ट्र म्हणून ओळखली जातात. कारण ती अजूनही अविकसित नाही आहेत, त्यांचा अजिबातच विकास झालेला नाही असं सुद्धा नाही किंवा पूर्णपणे विकसित आहेत अशी नाही. तर या दोघंही संकल्पनांच्या मध्यभागी ती आहेत. काही या राष्ट्रांचा विकास झालेला आहे परंतु काही क्षेत्रामध्ये यांचा विकास अजून व्हायचा बाकी आहे, म्हणून यांना विकसनशील असं संबोधलं आहे. तर मोठ्या व वेगाने वाढणाऱ्या या अर्थव्यवस्थांचा
प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर बऱ्यापैकी प्रभाव असतो. ब्रिक्सचे सर्व सहभागी देश हे G20चे सदस्य आहेत. G20 अशी जी संघटना आहे, या संघटनेचे सदस्य राष्ट्र आणि ब्रिक्सचे सदस्य राष्ट्र हे या दोघंही संघटनेमध्ये समाविष्ट जे काही राष्ट्र आहेत ते एकसारखेच आहेत. तर अशा प्रकारे प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर बऱ्यापैकी प्रभाव असणारी अशी ही संघटना आहे. पुढे आपल्याला आणखी एक संकल्पना दिसते आहे, शांघाय सहकार्य संघटना, SCO असं हिला म्हटलं जातं. शांघाय सहकार्य संघटना 2001मध्ये चीन, रशिया तसेच कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या रशियालगतच्या देशांनी एकत्र येऊन SCO संघटनेचे गठन केले. म्हणजेच ही संघटना शांघाय सहकार्य संघटना म्हणून ओळखली जाते. 2001मध्ये हिची स्थापना करण्यात आली आणि बरीच अशी राष्ट्र आहेत जी याची सदस्य राष्ट्र आहेत. तर 2016मध्ये भारत आणि पाकिस्तान या संघटनेचे सदस्य झाले. पुढे जशी भारताशेजारी अनेक राष्ट्र होती, या राष्ट्रांनी या संघटनेचे सदस्यत्व स्वीकारलेलं होतं, तसंच भारत आणि पाकिस्तानने सुद्धा 2016मध्ये यामध्ये सहभाग घेतला. गेल्या काही वर्षात या संघटनेने दहशतवादाविरुद्ध सहकार्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचललेली आहेत. या राष्ट्रांना भेडसावणारी सगळ्यात महत्त्वाची एक मोठी समस्या म्हणजे दहशतवाद, आणि या दहशतवादाविरोधात काही ना काहीतरी महत्त्वाचे पावलं उचलल्या गेली पाहिजे असं या राष्ट्रांनी एक त्यांचं उद्दिष्ट ठरवलं आणि त्या दिशेने बरेचसे महत्त्वाची पावलंसुद्धा उचलली. बरंचसं कार्य या संघटनेने केलेलं आहे. तर राजकीय संवाद, चर्चा व आर्थिक सहकार्य याद्वारे शांतता व स्थैर्य राखणे हे या संघटनेच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे. खऱ्या अर्थाने या राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य तसंच शांतता आणि स्थैर्य हे महत्त्वाचं होतं या सगळ्या राष्ट्रांसाठी, आणि यामधला सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा अडथळा होता दहशतवाद. तर हा अडथळा दूर करणे किंवा या अडथळ्यावरती काही ना काहीतरी उपाययोजना करणे आणि त्याद्वारे राष्ट्रांमधील शांतता, स्थैर्य, राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवणे यासाठी ही संघटना कार्यरत होती. तर या व्यतिरिक्त व्यापार, संशोधन, तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये सहकार्याला ही संघटना चालना देते. जसं महत्त्वाचं एक उद्दिष्ट होतं शांतता व स्थैर्य राखणे, त्याबरोबरच या राष्ट्रांमध्ये व्यापार असेल, संशोधन असेल, तंत्रज्ञान असेल, या क्षेत्रामध्ये सुद्धा विकास व्हायला हवा यासाठी ही संघटना चालना देत होती, तसंच विकास करण्यासाठी प्रयत्न करत होती. 6वी आणखी एक संघटना आपण या ठिकाणी बघतोय, G20 म्हणून. युरोपियन युनियन आणि 19 इतर राष्ट्रांची सरकारे आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांची 1999मध्ये G20 नावाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ तयार करण्यात आले. तर एक आंतरराष्ट्रीय बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीचे सदस्य म्हणून युरोपियन युनियन असेल, तसेच 19 इतर राष्ट्रांची सरकारं असतील आणि मध्यवर्ती सर्व बँकांचे गव्हर्नर असतील. तर या सर्वांनी मिळून जी एक बैठक घेतलेली होती, एक परिषद घेतलेली होती, तिला G20 नावाने ओळखलं जातं. त्याचा मुख्य उद्देश हा आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा करणे हा होता की या सर्व राष्ट्रांमध्ये, सदस्य राष्ट्रांमध्ये आर्थिक बाबतीमध्ये कशा उलाढाल होत आहेत किंवा या राष्ट्रांमध्ये आर्थिक स्थैर्य अजूनही मिळालेलं नाही, त्याबाबत चर्चा करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. तर 2008 पासून G20चा शिखर परिषदेमध्ये राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांचे अर्थमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री भाग घेताना दिसतात. ही जी काही आपण सदस्य राष्ट्र इथे बघितली, या सर्व सदस्य राष्ट्रांमधील महत्त्वाचे व्यक्ती, जसं या राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख असतील किंवा राष्ट्राध्यक्ष असतील, तसंच प्रत्येक या राष्ट्रांचे सदस्य राष्ट्रांचे अर्थमंत्री असतील किंवा परराष्ट्र व्यवहार मंत्री, अशा महत्त्वाच्या लोकांना या परिषदेमध्ये बोलवलं जातं आणि त्या ठिकाणी या व्यक्ती इतर राष्ट्रांच्या, सदस्य राष्ट्रांच्या या सगळ्या
महत्त्वाच्या व्यक्तींसोबत चर्चा करताना आपल्याला दिसतात. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान यासारखी विकसित राष्ट्रे G20चे सभासद आहेत. तर अशी बरीचशी राष्ट्र आहेत जी या शिखर परिषदेचे सदस्य राष्ट्र आहेत. विकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या दरम्यान चर्चा होण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे. विकसित राष्ट्र आहेत तर ही जी सदस्य राष्ट्र आहेत G20 परिषदेची, यातील काही राष्ट्र ही विकसित आहेत, त्यांचा बऱ्यापैकी विकास झालेला आहे. पण काही राष्ट्र जी आहेत ती विकसनशील आहेत, ज्यांचा अजूनही पूर्णपणे विकास झालेला नाही. तर 2 मिनिटं. तर बऱ्याचशा अशा या विकसित आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये ज्या काही चर्चा होतात, तर ही दोघंही जी राष्ट्र आहेत, काही विकसित असतील, काही विकसनशील असतील, तर अशा राष्ट्रांनी एकमेकांच्या समस्या समजून घेऊन तसेच इतर राष्ट्रांना, विकसनशील राष्ट्रांना विकसित होण्यासाठी सुद्धा बरीचशी योजना असतील, बरीचशी धोरणं असतील, त्यांची आखणी करताना मार्गदर्शन करणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि इतरांच्या ज्या काही चर्चा होतील यातनं या राष्ट्रांना त्यांच्या राष्ट्राचं पुढचं आर्थिक धोरण कसं असेल यासाठी बरीचशी योजना आखताना मदत होते. तर अशा प्रकारे एक चर्चांसाठी हे एक चांगलं व्यासपीठ आहे. तसंच G20मध्ये भारताने सातत्याने सक्रिय सहभाग घेतलेला आहे. भारतसुद्धा G20 या शिखर परिषदेचं एक सदस्य राष्ट्र आहे आणि नेहमी यामध्ये सक्रिय सहभाग आपल्या राष्ट्राने दाखवलेला आहे. तर बघा, आपल्या या पाठामध्ये आपण 1991 पासून जागतिक राजकारणातील काही महत्त्वाच्या घटना आणि कल आपण पाहिले. सोव्हिएट महासंघाच्या ऱ्हासानंतरच्या महत्त्वाच्या अशा बदलांचा आपण आढावा घेतला. आता या पुढील काही आणखी पाठ आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी या पाठावरती कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातील किंवा त्या प्रश्नांची उत्तरं कशा प्रकारे आपल्याला लिहायची आहे याबाबत आपल्या जो काही पुढचं लेक्चर होईल, जो पुढचा तास असेल, त्या तासामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर आपण संपूर्ण पाठ अभ्यासलात. या पाठावरच्या प्रश्नांची चर्चा आपण आपल्या पुढील लेक्चरमध्ये करूयात. तोपर्यंत आज आपण इथेच थांबतोय.